काहीच घडले नाही. या जगात काहीच घडत नाही, काहीच घडले नाही किंवा काहीच घडणारही नाही. भौतिक जगत म्हणजे वैश्विक मनाला पडलेले एक स्वप्न आहे. ते तात्पुरते सत्य वाटते, पण प्रत्यक्षात मात्र काहीच घडलेले नसते. समुद्राची लाट हळूहळू तयार होत जाते. पुढे ती उंच उसळी मारते आणि खळाळून फुटून जाते. आणि अशा असंख्य लाटा उदयास येतात आणि किनाऱ्यावर आदळतात. पण समुद्र मात्र तोच असतो. त्याच्यासाठी काहीच घडलेले नसते. संपूर्णतः पूर्ण झालेला, आधीपासूनच तयार असलेला चित्रपट आपण पडद्यावर पाहत असतो. एक एक चित्र आपल्या समोर येत असते आणि त्यातून एक कहाणी आकार घेत असते. प्रत्येक क्षण आपल्याला हुरहुर लावत असते. पुढील क्षणी काय घडणार याची उत्कंठा लावून धरत असते. मनामध्ये अनेक तरंग उठवत असते. थोड्याशा वेळात आपण पाहत असलेल्या कहाणीत बरेच काहीतरी घडून जाते. अत्यंत झपाट्याने ती कहाणी भरभर पुढे जाते. परंतु हा संपूर्ण आभास असतो. प्रत्यक्षात काहीच घडलेले नसते. दिग्दर्शकाच्या आखून दिलेल्या चौकटीत प्रत्येक पात्र आपली भूमिका वठवून गेलेले असते आणि ही गोष्ट कॅमेऱ्यात बंद झालेली असते. हीच रिळे पुन्हा फिरवताच तुमच्या समोर तो आभास उभा केला जातो, खराखुरा भासणारा. प्रत्यक्षात मात्र काहीच घडलेले नसते. आपल्या स्वप्नवत जगात आपल्या मनाचे प्रतिबिंब बाहेर पडते व कुठल्याही साहित्याशिवाय एक तत्कालीन वास्तव तयार होते, ज्याला आपण स्वप्न म्हणतो. तत्कालीन वास्तव अशासाठी म्हणायचे की तात्पुरते का होईना जे जे घडत असते ते तेव्हा पुरते हुबेहूब असते. त्या सर्व भावना आपण खऱ्याखुऱ्या अनुभवतो, पण जागृतावस्थेत येताच ते तत्कालीन सत्य लोप पावलेले असते. कशावरून हे भौतिक जगत सुद्धा एक स्वप्न नाही? ते स्वप्न जे वैश्विक मनाला पडले. वैश्विक मन अर्थात तुम्ही, आम्ही, आपण सर्वजण मिळून तयार झालेले मन. आणि जर हे भौतिक जगत म्हणजे खरोखरच वैश्विक मनाला पडलेले स्वप्न असेल, तर आपण जे अनुभवत आहोत ते तात्पुरते सत्य आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच घडलेले नाही किंवा घडत नाही किंवा घडणार नाही. या वैश्विक मनाचा मालक अर्थात ईश्वराच्या मायाशक्तीने तुमचे आमचे अनुभव विश्व तयार झाले. जे जे घडते आहे असे आपल्याला भासते आहे, प्रत्यक्षात मात्र तसे काहीच घडत नाही. ते एक प्रतिबिंब आहे. आपण सारेच कल्पना आहोत त्या स्वप्नातल्या, आणि आपले अस्तित्व काहीच नाही.